यूट्यूब चॅनल शिवाय अकॅडमी यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 जी 31 मे 2026 या तारखेला होणार आहे, त्या परीक्षेसंदर्भात भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या संदर्भात अभ्यासाच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात आपण थोडक्यात बोलणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की भारतीय अर्थव्यवस्था हा शब्द अभ्यासक्रमात वापरलेला आहे की त्याऐवजी कोणता वापरलेला आहे. नेक्स्ट, या भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एकूण प्रश्न आपल्याला आयोगाकडून विचारण्यात येतात 12 ते 15 प्लस. आता प्लस का म्हटलं, कारण की त्यामध्ये अप्रत्यक्ष प्रश्नांचाही समावेश असतो. मेरिट कट ऑफ किती आहे, तर गेल्या कालखंडाचा पूर्व परीक्षेचा 2025 पर्यंतचा जर निकाल आपण विचारात घेतला तर सामान्यपणे जनरल कॅटेगरीसाठी 105 ते 110 गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे आणि इतर जातींसाठी कॅटेगरीसाठी प्लस मायनस 7 ते 10चा डिफरन्स तुम्ही कन्सिडर करून घेतला तरी काही हरकत नाही. 105 ते 110 याचा अर्थ किमान 52 ते 54 प्रश्न तुम्हाला बरोबर येणं गरजेचं असतं. आता समजा जर 52 प्रश्न तुम्हाला बरोबर आणायचे आहे, ठीक आहे, तुमचे 16 प्लस 4 असे 20, म्हणजे 52 प्लस 20 एकूण तुमचं एखाद्या विद्यार्थ्याचं सोडवणं 72 प्रश्न त्याने सोडवलेले आहे. 72 प्रश्नांपैकी त्याचे 16 प्रश्न चुकलेले आहेत असं जर आपण कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल, येतं आहे लक्षात, तर मग त्याच्यामध्ये त्याचे उरतात 56 प्रश्न. 56 प्रश्न 72 सोडवले, 56 16 चुकले, 72 वजा 16 56 बरोबर आले. आता या 16ची पेनल्टी त्याला 1/4 नुसार 4ची लागेल, म्हणजे 56 वजा 4 येतं लक्षात. अशा पद्धतीने तो विद्यार्थी 52 प्रश्नांपर्यंत पोहोचेल वजाबाकी करून. मग 52 प्रश्नांचे त्याचे गुण होतील 104. म्हणजे 52 प्रश्न पाठवले तर हवे असले कट ऑफला तर तुम्हाला तेवढेच बरोबर येतील याची काही खात्री नाही आहे. त्याच्यामुळे 72 प्रश्नांचं तुम्हाला उदाहरण घेतलं, त्याच्यापैकी 16 चुकलेत असं कन्सिडर केलं आणि त्याच्यानंतरचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं. थोडक्यात व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे कॅल्क्युलेशन पुन्हा समजून घेऊ शकतात. नेक्स्ट, एकूण विषय पूर्वपरीक्षेसाठी आणि विशेष करून जनरल स्टडी सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 ज्याच्या बेसवर आपलं मेरिट लागतं, कारण की CSET क्वालिफाय आहे 33%ला. या नियमांनी अटी तुम्हाला माहीतच असतील. पेपर नंबर 1ला जनरल स्टडीजचे आहे एकूण 6 विषय: इकॉनॉमी, हिस्ट्री, सायन्स अँड टेक, जिओग्राफी, पॉलिटी अँड करंट्स अफेअर. आता ज्या वेळेला आपण हे 6 विषय कन्सिडर केले आणि आपल्याला जर किमान 72 प्रश्न सोडवलेले आहेत किंवा सोडवायचे आहेत असं जर आपण कन्सिडर केलं 52 प्रश्न बरोबर येण्यासाठी, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला 52 डिवायडेड बाय 6 सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला किमान 8 ते 9 प्रश्न या 6च्या 6 विषयांपैकी बरोबर आहे. म्हणजे 100 प्रश्न जे तुमचे 6 विषयांमध्ये विभागले गेलेले आहेत, अशा पद्धतीतून तुमची रचना असली पाहिजे किंवा असते, जर पासिंगच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटर्जिकली जर तुम्हाला बघायचं झालं तर. म्हणजे सर्व विषयांना तुम्हाला न्याय देणं अपेक्षित आहे अभ्यासामध्ये. त्यातल्या त्यात कठीण वाटणाऱ्या विषयांपैकी हा एक विषय आहे ज्याचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था किंवा आर्थिक व सामाजिक विकास असं सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला कमेंटमध्ये विचारलं. आता याशिवाय अकॅडमीच्या चॅनल्सच्या माध्यमातून मी तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे त्यामध्ये आजचं हे स्ट्रॅटर्जीचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. 2014 ते 2025च्या दरम्यान आयोगाचा ट्रेंड काय राहिलेला आहे, जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने. फॉर एक्झाम्पल, 2014मध्ये नियोजन आणि विकास धोरणामध्ये या मुद्द्यांवर प्रश्न आलेलं होतं. बी स्पेसिफिक दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी आगापगा नाही दिलेलं आहे मी. सुरुवातीच्या काळातील नियोजनाच्या धोरणाचे 3 पैलू: भांडवलशाही, भांडवली वस्तू उद्योगांवर भर इत्यादी, नियोजनाची सुटी,
निश्चित कालावधी कोणता होता? 1 ते 12व्या पंचवार्षिक सर्वसमावेशकतेचे विविध आयाम. असं मी बी स्पेसिफिक प्रत्येक वर्षाचं मेन टॉपिक आणि त्याच्या सब टॉपिक्सचं तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. तुम्ही ते विषय आणि वर्षनुसार आणि टॉपिकनुसार सब टॉपिकनुसार पाहू शकतात. ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही PDF स्क्रीनशॉट काढण्याची गरज नाही. कुठं उपलब्ध होईल मी थोडक्यात लगेच सांगेल. काही पैसे भरण्याची गरज नाही. सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. नेक्स्ट, आता जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे त्या सिलेबसचं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, आता मगाशी मी PYQच्या बेसिसवर सांगितलं. आता अभ्यासक्रमाला डोळ्यासमोर ठेवून शाश्वत आणि समावेशक विकासामध्ये महत्त्वाचे घटक अभ्यासासाठी कोणते आहेत, तर ते आपण बाजूला काढलेलं आहे. PYQच्या आधारे शाश्वत विकासाची उद्दिष्टे 1 ते 17, त्यांचा क्रम, मग मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सहस्त्रक विकासकाची उद्दिष्टे, शाश्वत विकासाचे मोजमाप आणि सामाजिक प्रगतीचे निर्देशांक, समावेशक वाढीची संकल्पना, वित्तीय समावेशन काय आहे, आर्थिक समावेशन काय आहे, असं डिटेल्ड या PDF तुम्हाला सर्व उपलब्ध आहे. नेक्स्ट, आता 2024-25चा लेटेस्टचा ट्रेंड काय राहिला? 14 ते 23चा मगाशी पहिल्या PDF सांगितला. दुसऱ्या PDF सिलेबस ओरिएंटेड सांगितलं. आता ही जी तिसरी PDF तुमच्या डोळ्यासमोर आहे, टेक्स्ट आहे, त्यामध्ये 24चा ट्रेंड हा या विषयांचा या पद्धतीतून राहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, सार्वजनिक वित्तामध्ये 15वे वित्त आयोग, राज्याच्या वाट्याचे निकष, विशेष अनुदानांचं विचारलेलं होतं, GST यंत्रणा, GST परिषदेची भूमिका, भरपाई कालावधी संपल्याचे परिणाम, राजकोषीय तुटीचे, FRBM कायद्यातील नवीन सुधारणा, राज्यांची कर्ज घेण्याची मर्यादा, असं 24-25चंही मी या ठिकाणी दिलेलं आहे. आता नेमकं तुमचा माझा या ठिकाणी ज्या वेळेला चर्चा होणार आहे किंवा अभ्यास होणार आहे त्यावेळेला आपण काय करणार आहोत, तर आपण करणार आहोत इकॉनॉमीचा टॉपिक, त्याचा सब टॉपिक हा कशाच्या अनुषंगाने घेणार आहोत? आयोगाने गेल्या 10 वर्षामध्ये जो ट्रेंड ठेवला आहे आणि तो टॉपिक आणि सब टॉपिक आपला डिस्कस होऊन PYQच्या आधारे तुमची तयारी आपण तयार करून घेणार आहोत. मग ज्या वेळेला ही तयारी होईल त्यावेळेला काय असेल, तर या ठिकाणी टॉपिक्स, PYQs आणि त्याच्यावरचे MCQsची प्रॅक्टिस ही कुठं होईल, काय होईल, टप्प्याटप्प्याने पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल. जसं आज पहिल्यांदा क्लिअर होईल की या सर्व तिघही PDF तुम्हाला कुठं उपलब्ध होणार आहे, तर शिवाय अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकतात. अपडेट्सही तुम्हाला चॅनलच्या संदर्भात, व्हिडिओच्या संदर्भात, MCQs टेस्टच्या संदर्भात सर्व तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येईल. त्याचं एक रीतसर शेड्यूल टप्प्याटप्प्याने तुमच्यासमोर येत जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे. मी तुमच्याकडून तो करून घेणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप या वेळेला तुमचं 15पैकी मॅक्झिमम मार्क बरोबर येतील किंवा गुण तुमच्या खात्यात जमा होतील याची गॅरंटी माझी. येतं मित्रांनो लक्षात. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये, लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण मूळ मुद्द्याला पहिल्या याच्यापासून टॉपिक्स, सब टॉपिक्स, PYQचा आधार आणि त्याच्यावरच्या MCQsला सुरुवात करू. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.